भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला। आज पंढरपूर क्षेत्रामध्ये आपण सर्वजण बोधले महाराजांच्या परंपरेतील देवरुखी वारी नावाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या वारीच्या निमित्ताने एकत्रित जमलेलो आहोत। श्री क्षेत्र धामणगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर अशा पद्धतीने संत मानकोजी बोधले महाराजांचा पालखी सोहळा एकादशीला निघून काल पौर्णिमेला पंढरपुरामध्ये नियमाप्रमाणे परंपरेने या ठिकाणी आलेला आहे। धामणगाव आणि विशेष करून बोधले महाराजांच्या परंपरेवर नितांत श्रद्धा असणारी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेली भाविक भक्त, गावातील भाविक भक्त, विशेष करून वारकरी भजनी मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज महत्त्वाचा असा पानग्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे। संत मानकोजी बोधले महाराज संस्थानचे प्रमुख आदरणीय हरिभक्तीपरायण विवेकानंद महाराज बोधले उर्फ मनुदादा यांच्या नेतृत्वामध्ये आणि समस्त भाविकांच्या सहकार्याने ही वारी पार पडत असताना आपल्या बोधले महाराज परंपरेची जी महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामध्ये ही देवलुकी वारी ही अतिशय महत्त्वाची वारी आहे। म्हणजे मला आपल्याला सगळ्याला सांगायला आनंद वाटेल की पंढरपूरच्या वारीमध्ये प्रत्येक वारकरी महाराष्ट्रातला हा एकादशीच्या दिवशी, मग कोणी आषाढीला येत असेल, कोणी कार्तिकीला येत असेल, कोणी माघवारीला येत असेल, कोणी चैत्रवारीला येत असेल किंवा कुणी महिनावारीला येत असेल, पण वारकरी संप्रदायामध्ये जेवढ्या परंपरा आहेत त्याच्यामध्ये बोधले महाराजांची ही एकमेव अशी परंपरा आहे की ज्या परंपरेला ही वैशाखी वारी दिलेली आहे आणि या वैशाखी वारीलाच देवलुटी वारी म्हणतात। या पानग्याच्या निमित्ताने भगवान श्री पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता आणि संत सद्गुरु मानकोजी बोधले महाराज या तिघांनी ज्या वाळवंटामध्ये हा पानग्या त्या काळामध्ये 300-350 वर्षापूर्वी ग्रहण केले, त्याच वाळवंटामध्ये मानकोजी बोधले महाराजांचा आणि पांडुरंगाचा प्रसाद घेण्याकरिता म्हणून आपण पानग्याच्या निमित्ताने एकत्रित आहोत। आपली सगळ्या भाविकांची श्रद्धा अशी आहे की इथला या पानग्यातला एक शीत जरी मिळाला आणि तो आपल्या घरामध्ये कणगीमध्ये टाकला तर वर्षभर आपल्याला काही कमी पडणार नाही। इतक्या श्रद्धेने आपली बोधले महाराजांची परंपरा जवळजवळ 300-350 वर्ष झालं कार्य करते आहे। आपल्या या परंपरेमध्ये भगवान गुरु दत्तात्रेयांचा आशीर्वाद असल्यामुळे दत्त संप्रदायाचा विचार या परंपरेत आहे। विशेष करून नवनाथांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन 9 वस्तू मानकोजी बोधले महाराजांना दिल्या आणि त्या परिधान करून आषाढी आणि कार्तिकीच्या पौर्णिमेला पहाटे जोग आपल्या धामणगावामध्ये घेतला जातो। याचा अर्थ नाथ संप्रदायाची परंपरा आपल्या बोधले महाराजांच्या घरामध्ये आहे आणि मानकोजी बोधले महाराज हे हाडाचे वारकरी होते, त्यामुळे वारकरी संप्रदायाची परंपरा आपल्या घरामध्ये आहे। याचा अर्थ दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय या 3 संप्रदायाचं एकत्रीकरण म्हणजे बोधले महाराजांची परंपरा आहे। विठोनी एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले, बोधला म्हणे देवा तू मज बोधिले, आवडीने ठेविले नाम माझे, इतका मोठा अधिकार या परंपरेला आहे। पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडलं आणि मग या परंपरेतून आज जो पानग्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे, उद्या सकाळी नियमाप्रमाणे दिंडी होईल। 10 ते 12 या वेळेमध्ये मंदिरामध्ये हरिभक्तीपरायण श्रद्धेय गुरुवर्य मनुदादा बोधले महाराज यांचं कीर्तन होईल आणि त्याच्यानंतर आपली नियमाची महापूजा होईल। आपल्याला सांगायला मला अति आनंद होतोय की आपल्या या वैशाख वारीला जी देवलुटी वारी म्हटलं जातं त्याचं कारणच असं आहे, भगवान पांडुरंग परमात्म्याला मानकोजी बोधले महाराज या वारीला घेऊन धामणगावला गेले, देव घेऊन गेले आणि म्हणून त्या काळामध्ये देव लुटला या दृष्टीने देवलुटी वारी असं नाव पडलं। आताच्या काळामध्ये आपण उद्या मंदिरामध्ये जाऊन आपण आणलेला जो पोशाख आहे तो पांडुरंगाला देतो आणि पांडुरंगाच्या अंगावरचा पोशाख आपल्याला दिला जातो। मला आपल्याला पुन्हा सांगायला आनंद वाटेल की वारकरी संप्रदायामध्ये जेवढ्या परंपरा आहेत त्याच्यामध्ये पांडुरंगाच्या अंगावरचं वस्त्र हे फक्त बोधले महाराजांच्या परंपरेला दिलं जातं। हा फार मोठा इतिहास आहे। कोणत्याही परंपरेला पांडुरंगाच्या अंगावरचं वस्त्र दिलं जात नाही, ते फक्त बोधले महाराजांना दिलं जातं आणि तो उद्याचा दिवस आहे। आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर
ईशान्य कोपऱ्यामध्ये जिथं पांडुरंगाने मानकोजी महाराजांना बोध केला, त्याला बोधलेबुवांची उवरी म्हटलं जातं, ती ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या वैशिष्ट्य सांगता येईल की पांडुरंगाच्या मंदिरामध्ये नामदेव पायरी ही मंदिराच्या बाहेर नामदेवांचं स्थान आहे, पण पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आतमध्ये मात्र फक्त मानकोजी बोधले महाराजांचं स्थान आहे. हा सुद्धा एक बोधले महाराजांच्या परंपरेला आलेला फार मोठा मान आहे. आणि म्हणून अशा एका अत्यंत उज्ज्वल परंपरेचे आपण सगळेजण पाईक आहोत. मला आपल्याला विनंती एवढीच करायची आहे की उद्या सकाळची दिंडी असेल, कीर्तन असेल आणि त्याच्यानंतर महापूजा असेल आणि महापूजेनंतर सर्वांना पांडुरंगाचं दर्शन या ठिकाणी मिळणार आहे. मला जुन्या काळामध्ये असं सांगितलं जायचं की 3 दिवस बोधले महाराज आणि बोधले महाराजांचा परिवार मंदिरामध्ये असायचा. शासनाचे नियम बदलले, नंतरच्या काळामध्ये 1 दिवस तरी दुपारच्या वेळेला पांडुरंगाची महापूजा कोणालाही करता येत नाही. मुख्यमंत्री जरी आली तरी दुपारी पूजा करता येत नाही. फक्त बोधले महाराजांच्या परंपरेला तो मान दिला जातो आणि त्याच्यानंतर आलेल्या सगळ्या भाविकांना दर्शन दिलं जातं. आपण सगळेजण व्यवस्थित पद्धतीने उद्या त्या सगळ्या कार्यक्रमाला या ठिकाणी आनंदाने सहभागी व्हायचा आहे. आत्ता पानग्याचा जो प्रसाद आहे हा प्रसाद अतिशय महत्त्वाचा आहे. जसं आपल्याकडे काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं जातं की काल्याचा प्रसाद घेण्याकरिता स्वर्गातले देव लोक मासे झाले आणि यमुनेच्या त्या नदीमध्ये मासे होऊन तो काल्याचा प्रसाद घेण्याकरिता मासे झाले. तसं बोधलीलांबरीमध्ये वर्णन असं आहे की हा पानग्याचा प्रसाद घेण्याकरिता सगळे स्वर्गातले देव लोक चंद्रभागेमध्ये मासे झाले. इतकं वर्णन या पानग्याच्या प्रसादाचं आपल्याकडे बोधलीलांबरीमध्ये दिलं जातं. आणि म्हणून हा पानग्याचा फक्त प्रसाद, हा प्रसाद फक्त सामान्य प्रसाद नाही, तर तो आपल्या जीवनाला आध्यात्मिक आणि आपल्या जीवनाची सांस्कृतिक अशा पद्धतीची उंची करणारा हा प्रसाद आहे. त्यामुळे तो प्रसाद व्यवस्थित पद्धतीने सगळ्यांनी ग्रहण करावा अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी करतो. आलेली जी भाविक भक्त आहेत या सगळ्यांना मानकोजी बोधले महाराजांचे पांडुरंगाचे अखंड आशीर्वाद या ठिकाणी लाभावे. दूरदूरून या ठिकाणी आलेली मंडळी आहेत. गावातली आमच्या तर प्रत्येक घरागणीस गावातला एक माणूस आहेच आहे, परंतु बाहेरून सुद्धा म्हणजे अगदी नागपूरपासून ते इकडं पुण्यापासून सगळी लोक या प्रसादाकरता म्हणून आलेले आहेत. तर तो प्रसाद ज्या वाळवंटामध्ये झाला त्या वाळवंटामध्ये आजच्याच दिवशी वैशाख वद्य प्रतिपदेला हा प्रसाद या ठिकाणी होत असतो. त्या दृष्टीने आपण इथं उपस्थित आहेत. प्रसादाचं नियोजन तिथं चाललेलं आहे. माझी पुन्हा एक विनंती आहे की प्रसादाचं पूजन होईल आणि पूजन झाल्यानंतर मग तिथं श्रीराज महाराज असतील, मनुदादा असतील, पुंडलिका वर्धे गजर झाल्यानंतरच मग प्रसाद घ्यायचा आहे. एकदम सगळ्यांनी उड्या मारू नका. आणि त्यातल्या त्यात जी तरुण मंडळी आहेत मी त्यांना असं सांगेल की तुमच्या हाताला आलेला जो प्रसाद आहे, ही जी वयोवृद्ध मंडळी आहेत त्यांच्याकडे पोच केला थोडा थोडा तरी बरं होईल. सगळ्या ज्येष्ठ मंडळींना माझी विनंती आहे तिथं जाऊ नका. गर्दीमध्ये एखाद्या वेळेस कोणाच्या अंगावर कोण पडलं केलं, काही दुखापत झाली